पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी ती म्हणजे पुणेकरांना आता हक्काची आणखी 4000 घरं मिळणार आहेत। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत दुसऱ्या टप्प्यात महापालिकेचं नियोजन तर पुण्यातील धानोरी, कोंढवा, हडपसर, वडगाव खुर्द भागात नवीन 4000 घरं बांधली जाणार आहेत। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मध्यमवर्गीयांना हक्काची घरं मिळणार आहेत। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम। रोहन, प्रज्ञा अगदी बरोबर आहे। खरं तर मागील काही दिवसांपासून या सगळ्याबाबत जी आहे ती मोठी हालचाल राज्यभरामध्ये करण्यात आलेली होती, कारण का प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणामध्ये लाभ जो आहे तो सर्वसामान्यांना मिळाला पाहिजे आणि आपल्या हक्काची घरं जी आहेत ती सर्वसामान्यांची झाली पाहिजे यासाठी सरकारने मागील काही दिवसांपासून पावले उचलल्याचं चित्र पाहायला मिळत होतं। अगदी राज्यभरामध्ये अशाच प्रकारचं चित्र जे आहे ते पाहायला मिळत आहे। त्यातच पुण्यातील देखील अनेक भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्याबाबतची घरं जी आहेत ती बांधली जाणार असल्याची माहिती मिळते। केवळ पुणे शहरच नाही तर पुणे ग्रामीणमध्ये देखील घरकुल अंतर्गत अशा प्रकारची घरं जी आहेत ती बांधली जाणार आहेत आणि पुणेकरांना देखील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जी आहेत ती जवळपास 4000 घरं या दुसऱ्या टप्प्यामध्ये देण्याचं नियोजन पुणे महानगरपालिकेने केलेलं आहे। पुण्यातील धानोरी असेल, कोंढवा असेल, हडपसर असेल किंवा वडगाव खुर्द असेल या संपूर्ण भागामध्ये नवीन 4000 घरं बांधण्याचं उद्दिष्ट जे आहे ते महापालिकेने ठेवलेलं आहे आणि मध्यमवर्गीयांना आपल्या हक्काचं घर मिळावं यासाठी मोठे प्रयत्न जे आहेत ते महापालिकेकडून केले जात आहेत। याबाबतचे अर्ज जे आहेत ते महापालिकेने यापूर्वी मागवलेले होते आणि या सगळ्या अर्जांवरती महापालिकेने आता 4000 नवीन घरं बांधण्याचं उद्दिष्ट जे आहे ते ठेवलेलं पाहायला मिळतंय। त्यामुळे आगामी काळामध्ये नेमकं किती आकडा जो आहे तो या संपूर्ण योजनेअंतर्गत महापालिका गाठते हे पाहणं महत्त्वाचं आहे। ठीक, धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।